संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ नांदेडच्या वतीने महाराष्ट्राचे अध्यक्ष माधव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रा काढण्यात आली। महात्मा फुले ITI चौकापासून ते जुन्या नांदेडातील शक्तीनगर पर्यंत ही शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्याने निघाली। या शोभायात्रेत संत शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज यांच्या विचारांचा जय जयकार करत ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा शक्तीनगर येथे पोहोचली। प्रारंभी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली। या शोभायात्रेत महिला, पुरुष व नवयुवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज जगभरामध्ये संत रविदास महाराजांची जयंती आज साजरी होत आहे। आज आमच्या नांदेड शहरामध्ये आज जयंतीचे आयोजक आमचे मोठे बंधू माधवदादा गायकवाड, संदीपभाऊ गोरे, आमचे शंकरदादा धडके आणि सर्वच समाजाचे मान्यवर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अति उत्साहामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी होत आहे। मी सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। मी सरोज यादवराव सोनटके, राहणार नांदेड। मी महानगर जिल्हाध्यक्षपदी माझी निवड करण्यात आलेली आहे। तर मी आज संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त शोभायात्रेचे आयोजन परंपरेनुसार करण्यात येत आहे। तर त्या यात्रेचं मी नेतृत्व करत आहे महिलांसाठी। आणि आपल्या समाजासाठी सर्वजण एकनिष्ठ राहून सर्वांनी सहकार्याने आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम करण्यात यावं आणि सगळे संघटित व्हावे, सगळे एक व्हावे एवढाच संदेश देते मी। प्रथमतः मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून देशातील तमाम जनतेला संत शिरोमणी जगद्गुरू रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या रविदासांनी या देशामध्ये समानता रोवण्याचं काम केलं आणि ती समानता स्वातंत्र्य बंधुतासाठी संत रविदासांनी खूप मोठं काम या देशात केलेलं आहे। त्यांच्या विचाराचा प्रसार व्हावा आणि सर्व चर्मकार समाज बांधवांची ती जबाबदारी आहे। म्हणून हा जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे। रविदासांचे विचार फार मोठे आहेत। रविदासांचे विचार घराघरामध्ये पोहोचवणं ही प्रत्येक समाज बांधवाची जबाबदारी आहे। पुढं
आज काय संदेश सांगाल जयंती निमित्तानं लोकांना? एवढंच सांगेल, रविदास महाराजांनी सांगितलं, सतसंगती मिल रही है माधव जैसे मधुपमकिरा. तुमचं संघटन असं असलं पाहिजे की मधमाशाच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे. असं संघटन चर्मकार समाजाचं व्हावं, असंच या रविदास जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना सांगेल. आणि संत रविदासांचा दुसराही दोहा असा आहे की रविदासांनी या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकतेवर फार मोठं काम केलेलं आहे, राष्ट्रीय एकात्मतेवर. ते करत असताना रविदास महाराज म्हणतात, मंदिर मस्जिद दोऊ एक आहे, इनमें अंतर नाही. रविदास राम रहमान का झगड़ो को नाही. रविदास हमरो राम जोही सोई है रहमान. काबा काशी जानो यही दोहू एक समान. मंदिर सो कुछ धीन नहीं, मस्जिद सो नहीं प्यार. दोनों में अल्लाह राम नहीं कहे रविदास चमार. असं म्हणून रविदासांनी या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे फार मोठे दोहे लिहिलेले आहेत. कोणालाही ते माहीत नाहीत. हे सगळं आपल्या माध्यमातून लोकांना कळावं आणि याच्यानंतर राज्य कसं करावं. रविदासांनी सांगितलं, ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोटं बडो सब संबसे रविदास रहे प्रसन्न. असं राज्य निर्माण करावं. या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना हेच संदेश देऊ इच्छितो. मग ते राज्यकर्ते असोत की आपले समाज बांधव असोत की सर्वच समाज बांधव असो, असं राज्य निर्माण करावं की जिथं लहान मोठं कोणीही नाही, सर्व समान असावं. रविदासांच्या वाणीत ते सांगितलेलं की ऐसा चाहूँ राज में जहाँ मिले सबन को अन्न, छोटं बडो सब संबसे रविदास रहे प्रसन्न. याच्याही पुढे जाऊन म्हणतात की बेगमपुरा शहर को नाही, गम नसलेलं शहर आपल्याला निर्माण करायचं आहे. म्हणून त्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघ सुद्धा प्रयत्न करेल.